शुभम शिंदे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। पावसानंतर नांदेडचा सहस्रकुंड धबधबा हा खळखळून प्रवाहित झालाय। त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या परिसरामध्ये मोठी गर्दी करतात। पैनगंगा नदीवरचा असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी सध्या परिसरात पाहायला मिळते। तर जवळपास 100 फुटावरून पाणी खाली कोसळत असते। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातून देखील पर्यटक येथे भेट देत असतात। गिरणा धरण हे 99.10% भरलंय। धरणातून 22,284 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जातोय आणि त्यामुळे आता नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय। अर्धा जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील जलसाठा वेगाने वाढतोय। त्यामुळे धरणाचे 6 वक्रद्वार प्रत्येकी 90 सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात सध्या 22,284 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे गिरणा नदीला पूर आला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। या विसर्गामुळे पिलखोड, सायगाव आणि वृषीपांथा येथील नदीपात्रावरील पुलही पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटलाय। नदीकाठावरील शेती, बंधारे आणि सखल भाग देखील पाण्याखाली गेले आहेत। पाण्याचा वेग लक्षात घेता पुलावरून किंवा नदीपात्रातून प्रवास करू नका असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे।